बोरिवली पूर्वमध्ये भाजप आणि ठाकरेंचे पदाधिकारी भिडलेले आहेत। भाजपचे गणेश खंडकर आणि ठाकरेंच्या सेनेचे शाखा प्रमुख सुबोध माने एकमेकांना भिडले। गणेश खंडकर यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे। सुबोध मानेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं। गणेश खंडकरांनी आधी महिलेवर हात उचलल्याचा आरोप करत मानेंचे समर्थक रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर बसून होते। वादाचं नेमकं कारण अस्पष्ट आहे। दोन्हींकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहे। हे दृश्य आपण पाहतोय पोलीस स्टेशनच्या आतली ही दृश्य आहेत, ज्यावेळी मानेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं सुबोध माने यांना। त्यावेळी मग माने समर्थक भिडले। पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा राडा सुरू होता। ते पोलिसांशी बातचीत करत होते त्यावेळीचे हे दृश्य। मला हे म्हणायचंय, आज जर स्वतःची जागा आहे त्याला वाचवण्यासाठी जर समोरचा माणूस सत्तेत आहे ना, मला हे पटतच नाही। त्याला क्रिमिनल म्हणून का बंद केली? बंद केली, पाहिलं बंद केलं, शांती ठेवलंय ना त्याला। हो ऐका ऐका, ती पाहिलं का बंद केल्यावरती क्रॉस केस व्हायला पाहिजे। याला काय बोलायचं आहे, सुट्टी ऑफिसरांशी बोलूया। या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले आहेत। नंदकिशोर, काय नेमकं घडलं बोरिवली पूर्वेमध्ये? त्यानंतर ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये मानेंचे समर्थक पोहोचले त्यावेळेचे हे दृश्य दिसत आहे। बोरिवली पूर्वेतील हा संपूर्ण जो राजकीय राडा आहे तो आपण बघतोय। भाजपचे गणेश खंडकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख सुबोध माने खरं तर एकमेकांमध्ये भिडलेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रभाग 11 मध्ये खरं तर मतदार याद्यांमध्ये काही घोळ असल्याचं म्हणत मानेंनी काल दुपारी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच व्हिडिओच्या प्रकारानंतर ही संपूर्ण जो राजकीय राडा आहे तो सुरू झाल्याची जी चर्चा आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। आधी खंडकरांनी महिलेवरती हात उचलला असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या माने समर्थक जे आहेत त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो। रात्रभर दहिसर पोलीस स्टेशनमध्ये माने समर्थक जे होते ते बसून असलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। वादाचं नेमकं कारण काय ते अद्याप अस्पष्ट आहे, मात्र जे आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती सध्या सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळते। प्रमुख म्हणजे प्रभाग 11 मधील काही मतदार याद्यांमध्ये घोळ जो आहे तो असलेला खरं तर एक व्हिडिओ जो आहे तो बनवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्यानंतर खरं तर ही संपूर्ण प्रकार झाल्याचा जो चर्चा आहे ती असलेला आपल्याला पाहायला मिळते। भाजपचे गणेश खंडकर जे आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख सुबोध माने जे आहेत ते खरं तर एकमेकांमध्ये भिडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। विक्रांत, धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। काही दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर, ज्यावेळी सुबोध माने ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख सुबोध माने यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यानंतर मानेंचे समर्थक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले त्यावेळीची ही दृश्य आहेत। खरं तर मानेंच्या समर्थकांचं असं म्हणणं आहे की आधी गणेश खंडकरांनी महिलेवर हात उचलला, मग सुबोध माने आणि गणेश खंडकर यांच्यामध्ये भांडण झालं, ज्यामध्ये मग गणेश खंडकरांना मारहाण झाली। गणेश खंडकर हे सध्या रुग्णालयात दाखल आहेत। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख सुबोध माने यांच्या समर्थकांचं असं म्हणणं आहे की आधी खंडकरांनी महिलेवर हात उचलला। दुसरीकडे खंडकरांचं असं म्हणणं आहे की मला मारहाण झालेली आहे। खंडकर सध्या रुग्णालयामध्ये दाखल असल्याची माहिती आहे आणि त्या कारणास्तव सुबोध माने जे ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ताब्यात घेतल्यानंतरची ही दृश्य आहेत पोलीस स्टेशनमध्ये। ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सुबोध माने यांचे समर्थक ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले त्यावेळीचे हे दृश्य।